संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेल्या सहाय्यक फौजदार अशोक शिदोरे या वाहन चालक पोलिसाने सोमवारी रात्री मद्यधुंद अवस्थेत नाशिक-पुणे महामार्गावर पोलिसांची सरकारी गाडी रस्त्यावर आडवी लावली। भर रस्त्यावर पोलिसाचं हे नाट्य बराच वेळ सुरू होतं। संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेल्या सहाय्यक फौजदार अशोक हनुमंत शिदोरे या वाहन चालक पोलिसाने सोमवारी रात्री मद्यधुंद अवस्थेत नाशिक-पुणे महामार्गावर पोलिसांची सरकारी गाडी रस्त्यावर आडवी लावली। मद्यधुंद झालेल्या पोलिसाचा प्रताप तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी मोबाईलमध्ये कैद केलाय। तर रस्त्यावर सुरू असलेल्या पोलिसाचं हे नाट्य बराच वेळ सुरू होतं। साहेब काय आलं? हो साहेब काय आलं? हा अहो सर एवढी कशाला दारू प्यायची? हा सर काय झालं? सर काय झालं? सोमवारी रात्री धुंद अशा शिदोरेंनी गाडी रस्त्यातच लावली। त्यानंतर तेथे जमलेल्या नागरिकांनी शिदोरे यांना गाडी बाजूला घेण्यास सांगितलं, मात्र शिदोरे यांना काहीच सुधरत नव्हतं। ड्रायव्हिंग सीटवर बसण्याऐवजी शिदोरे हे बाजूच्या सीटवर बसून गाडी चालवण्याचा प्रयत्न करत होते। शिदोरे यांच्या या प्रतापाचं चित्रीकरण तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी केलं असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। लोकांची गर्दी पाहून स्थानिक पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी मद्यधुंद पोलिसाला गाडीत बसवून पोलीस स्टेशनला नेलं। सध्या घारगाव पोलीस स्टेशनवर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचे लक्ष नसल्याने आंधळं दळतं कुत्रं पीठ खातं अशी अवस्था घारगाव पोलीस स्टेशनची झाली आहे। एक तासापासून ट्रॅफिक काढतोय। ही पोलीसची गाडी एसटीला आडवी घातली, त्याची हवा सोडायला लागला होता। जो काय प्रकार आहे ना तो पूर्ण नशेमध्ये ड्रिंक करून त्याची मेडिकल झाली पाहिजे। आता त्याचं नाव काय? हा त्याचं नाव काय आहे? कोणचं? जो ड्रायव्हर त्याचं नाव काय आहे? शिदोरे। काय केलं त्यांनी? नेमकं काय केलं? पिऊन आलेला होता, गाड्यांना आडवी लावत होता। पुणे नाशिक हायवेवर ते रस्ता अडवला त्यांनी आणि आता जाऊन धडकला इथं पोलवरती। ते बघा तुम्ही काय मेन लाईन आहे, मेन लाईनला धडकला। वृत्तसंकलन विभाग, C24 तास, संगमनेर।